यंदाच्या पद्म विजेत्यांच्या यादीमध्ये भारतीयांसाठी काही रिअल आणि जे खरं तर रिअर होते, म्हणजे पाठीमागे बसून पडद्याच्या मागे काम करत होते, अशा अनेक हिरोंचा समावेश आहे. अनेक नावं त्यात आहेत, ज्यामध्ये कर्नाटकच्या ब्रिजमॅन गिरीश भारद्वाज यांचा समावेश आहे. तलवारबाजीमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या एकमेव महिला असणाऱ्या केरळच्या मीनाक्षी अम्मा यांचा समावेश आहे. महिलांवर वर्षोनवर्ष मोफत उपचार करणाऱ्या डॉक्टर भक्ती यादव यांचा समावेश आहे. आसामी लोकगीतांच्या माध्यमातून जितेंद्र हरिपाल यांनी आसामी भाषा लोकांमध्ये अधिक रुजवली, लोकप्रिय केली, त्यांचा समावेश आहे. पाहूयात या रिअल हिरोची कहाणी संक्षिप्त स्वरूपात. मीनाक्षी अम्मा कल्लरीपट या साहसी कला शिकवणाऱ्या मीनाक्षी अम्मा या एकमेव महिला आहेत. मीनाक्षी अम्मा तलवारबाजी, लाठीकाठी आणि उची झीलमध्ये तरबेज आहेत. वयाच्या 6व्या वर्षापासून मीनाक्षी अम्मा साहसी खेळ खेळत आहेत. या साहसी खेळात तरबेज असणाऱ्या मीनाक्षी अम्मा यांनी कल्लरीपटचा प्रचार आणि प्रसाराचा ध्यास घेतलाय. त्यांच्या या साहसी कार्याला एबीपी माझाचा मानाचा मुजरा. जितेंद्र हरपाल मूळचे ओडिशाचे. रंगबती या गाण्यानं त्यांना नावलौकिक मिळवून दिला. दलित कुटुंबात जन्मलेला हरपाल यांनी गाण्याचं कुठंही अधिकृत शिक्षण घेतलेलं नाही. मात्र त्यांच्या सुरांना ओडिशासह संपूर्ण देशानं आपलं मानलं. जितेंद्र हरपाल यांचा ओडिशात मोठा फॅन फॉलोइंग आहे. आपल्या गायकीची दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या जितेंद्र हरपाल या रिअल हिरोला एबीपी माझाचा मानाचा मुजरा. डॉक्टर भक्ती यादव इंदोरमधील पहिली महिला डॉक्टर. ही डॉक्टर भक्ती यांची प्रमुख ओळख. मोफत उपचार देण्याचा ध्यास डॉक्टर भक्ती यादव यांनी घेतला. 91 वर्षाच्या डॉक्टर भक्ती आजही त्याच ऊर्जेने आणि जोमाने रुग्णांची मोफत सेवा करतायत. स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर भक्ती देशाच्या रिअल हिरो आहेत. डॉक्टर भक्ती यांना एबीपी माझाचा मानाचा मुजरा. गिरीश भारद्वाज ब्रिजमॅन ओळख असलेले गिरीश भारद्वाज इंजिनियर आहेत. लोकसहभागातून कर्नाटकातील अतिशय दुर्गम ठिकाणी गिरीश भारद्वाज यांनी 80 पूल उभारले. त्यांनी बांधलेल्या सस्पेन्शन पूलनं देशाला विकासाचा मार्ग दाखवला. ब्रिजमॅन असलेले गिरीश भारद्वाज देशाचे रिअल हिरो मानले जातात. गिरीश भारद्वाज यांना एबीपी माझाचा मानाचा मुजरा. खरंच हे आणि असे सगळेजण देशाचे रिअल हिरो आहेत.